नमस्कार, मी माधुरी आणि आजच्या दिवसाची सुरुवात थोडी उशिरा झाली आहे आणि म्हणून चपात्या करत होते मी, पण भेंडी स्वच्छ धुवून ठेवली आणि सगळ्यात अगोदर ओली भेळ केली. ही आम्ही फोडणीची ओली भेळ करतो. याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या इन्स्टावरती. आणि त्यानंतर मी भेंडीची भाजी करायला सुरुवात केली. चपात्या माझ्या करून झाल्या होत्या. तर असा विषय झाला की भेंडी अगोदर माझं चाललं होतं की जास्त करायची. नंतर कळलं की आता सगळ्यांच्या बऱ्यापैकी जेवणं झाल्यात, मग थोडीच केली. ऊन वाढलं आहे, ओटा गरम होतो म्हणून ही नेट बांधतोय आणि आमच्या नवीन कालवडला राधाला आंघोळ घातली, कारण तिला ऊन सहन होत नाही. चक्कू आतून सुद्धा आलेले झाडाला भरपूर जास्त जमा झालेत, म्हणून म्हटलं तोडावेत. ते खालच्या साईडचे जे 2 चक्कू मी दाखवलेले होते ते आमच्या चार्लीनी स्वतःची नखं लावून त्याचे रिझर्व करून घेतलेत, त्यामुळे ते चक्कू त्याच्यासाठीच ठेवलेत आम्ही. तर ते साईडला ठेवलेत पिकायला, कारण ते पिकलेले नाही आहेत. आणि जे चांगले चक्कू आहेत ते खालच्या बाजूला ठेवलेत. पोत्यामध्ये अशा पद्धतीनं टोपल्यात भरून ठेवल्यानंतर चक्कू लवकर पिकतात. तर दुपारचं जेवण केलं, त्यानंतर बाजारातून आणलेली थोडीशी गुडीशेव मी खाल्ली, कारण मला जाम गोड आवडतं. चार्ली झोपून गेला. पुन्हा राधासाठी गवत आणायला गव्हाच्या रानात आलो आणि गवताचा भारा घेऊन मी घरी आले. तर संध्याकाळी मसाले भात केला आणि किटकॅट खाल्ली.